हां चला लक्ष द्या. तर कंपॅरिझन काल पाहिलो होतो आपण. छेद समान असतील तर कसा कंपॅरिझन करायचा, छेद समान नसतील तर कसं करायचा, है ना. तर छेद समान नसतील त्याच्यामधून अजून एक टाईप असा आहे ते बघा की बा हा न्यूमरेटर आहे ना आणि हा डिनॉमिनेटर. तर याच्यातला फरक बघा. कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. पुन्हा याच्यामध्ये फरक बघा, याच्यामध्ये फरक बघा, इकडे सगळ्यामध्ये कशाचा फरक दिसून राहिला? 1चा. असा फरक जर सारखा असेल तर दोन टाईपचे येतात. एकामध्ये न्यूमरेटर लहान असते, डिनॉमिनेटर काय असते, आणि एकामध्ये न्यूमरेटर मोठा असते आणि डिनॉमिनेटर. समजलं का? लक्ष द्या इकडे सगळेजण. तर काय करायचं अशा वेळेस? काय यांचे बघा, यांचे छेद समान करणं पण इझी नाही आहे. त्यांच्या एलसीएम किती मोठी संख्या येईल की नाही? तर मग असे जेव्हा वेगवेगळे संख्या दिसतील तुम्हाला त्यांच्या एलसीएम घेता पॉसिबल नाही आहे, तर मग काय कराल? फरक चेक करायचा. फरक अगर चारही फ्रॅक्शनचा काय असेल? सारखा, तर मग हावाला नियम तुम्ही लावू शकता. कळली का गोष्ट? काय म्हणते नियम? एक आहे, जर फरक सारखा असेल आणि न्यूमरेटर काय असेल? लहान. न्यूमरेटर काय असेल? डिनॉमिनेटर पेक्षा. बघा, जर दिलेल्या फ्रॅक्शन मध्ये n व d चा फरक कसा असेल? आणि n इज स्मॉलर दॅन d. n हा d पेक्षा तर ज्याचा n लहान, ज्याचा न्यूमरेटर तो काय होईल? व ज्याचा n मोठा तो काय होईल? गोष्ट कळली सगळ्यांना? तर जर तुम्हाला यकीन नाही होत आहे किंवा ट्रस्ट नाही आहे माझ्यावर, तर तुम्ही पॉईंटवाल्या व्हॅल्यू काढून पाहू शकता. आपण पहिलेच काढून दिलेले आहेत पॉईंटवाल्या व्हॅल्यू. पॉईंटवाल्या व्हॅल्यूवरून तर समजून राहिला की हा नियम फॉलो करते म्हणून. पहा बरं काय म्हणते? ज्याचा न्यूमरेटर लहान तो लहान. तर लहानवाला न्यूमरेटर कोण आहे? याची व्हॅल्यू किती आहे? 0.5 म्हणजे 0.50. मग त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? 4 0.80. त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? 11 0.91. त्याच्यापेक्षा मोठा 95. आहे की नाही क्रमानुसार? तर मग आपल्याला लावायचं आहे काय? चढता क्रम. बघा पहिल्या नंबरवर कोण आला असता? आता पॉईंटवाल्या व्हॅल्यू काढून पाहायची गरज. मी तुम्हाला प्रूफ म्हणून काय करून दिलेलं आहे? त्या पॉईंटवाल्या व्हॅल्यू काढून दिलेल्या. एक्झाम मध्ये आला अशा टाईपच्या तर पॉईंटवाल्या व्हॅल्यू काढत बसाल का? सरळ नियम आठवाचा. हां, डिफरन्स सारखा आहे. n लहान आहे, d मोठा आहे, तर ज्याचा n लहान तो n लहान असं लक्षात ठेवा. ठीक आहे. 2 नंबरवर काय आला असता? याच्यापेक्षा मोठा 4/5. याच्यापेक्षा मोठा, याच्यापेक्षा मोठा, याच्यापेक्षा मोठा. समजलं? तसंच बघा इथं पण. आता इथं फरक कितीचा दिसत आहे? 2चा फरक दिसत आहे. पण कितीचा पण फरक राहू शकते, पण सगळ्यांचा सारखा पाहिजे. 3चा राहू शकते, 4चा राहू शकते, पण सगळ्यांचा फरक कसा पाहिजे? या सगळ्या फ्रॅक्शनच्या ज्या प्रश्नातले आहेत त्या प्रश्नातला. कळलं का? तर इथं पण बघा व्हॅल्यू. ज्याच्या सगळ्यात लहान न्यूमरेटर आहे त्याची व्हॅल्यू किती आली? 0. त्याच्यापेक्षा मोठा 0.86. मग हे बघा वाढत चालले. 0.95 97 90. म्हणजे पहिल्या नंबरवर कोण आला असता? त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा. जमलं? अरे जमलं का? समजला नियम काय म्हणते? तर पण आता इथं बघा, इथं n काय आहे? मोठा. डिनॉमिनेटर लहान. लहान तोंड कोणीकडे आहे? डिनॉमिनेटरकडे आहे ना. तर न्यूमरेटर मोठा, डिनॉमिनेटर लहान दिसत आहे, पण फरक सेम आहे बे. का पाहिजेस? इकडे पाय ना. मी का मजाक करून आलो का? इथं घरी बुक पाहायचा, इथं नाही पाहायचा. तर इथं चढता क्रम लावायचा आहे बघा आता आपल्याला. तर इथं काय म्हणते? ज्याचा n लहान तो का होऊन जाईल? उलटा नियम. कारण डिनॉमिनेटर मोठा आहे सगळ्यांमध्ये. तिथं डिनॉमिनेटर लहान होता आणि n मोठा होता. न्यूमरेटर डिनॉमिनेटर समजते की नाही? हां चला मग सांगा पहिल्या नंबरवर कोण आला असता? बघा, ज्याचा न्यूमरेटर मोठा, लहान तो मोठा. तर सगळ्यात लहान कोण? आपल्याला लहान पाहिजे. चढता क्रम लावायचा आहे तर काय पाहिजे? तर ज्याचा n मोठा तो लहान. तर सगळ्यात मोठा n कोणाचा आहे?
न्यूमरेटर कोणाचा मोठा आहे? त्याच्यापेक्षा लहान बघा. मग त्याच्यानंतर बघा. पण हा 2.33 आहे, सगळ्यात मोठा हाच आहे. पण सगळ्यात लहान न्यूमरेटर कोणाचा आहे? त्याच्याच आहे. अरे समजलं? तर 1 नंबर कोणाला असता? 137, 130. त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा. समजलं का? चला इथं लावा. कोण सांगेल? व्हॅल्यू काटलो आता मी ना. तिच्या रे पहिल्या नंबरवर कोण येईल? चढता क्रम. गुड. हां गुड. समजलं सगळ्यांना? इथं फरक कितीचा दिसत आहे? 2चा दिसत आहे. इथं 4चा फरक होता बघा. होता की नाही? अरे होता की नाही? समजलं सगळ्यांना? नियम पक्का? चला ॲडिशन सबस्ट्रॅक्शन बघूया आता. तर ॲडिशन सबट्रॅक्शन पाहायचं आहे आता आपल्याला कशाच्या? फ्रॅक्शनच्या, परिमय संख्यांच्या. ओके. तर सपोज काय म्हणते, छेद सारखे असतील तर कसे कराल ॲडिशन? अगर सगळ्यांचे छेद काय आहेत? सारखे, तर ॲडिशन कशी कराल? डायरेक्ट काय करायचं बघा, कंबाईन छेद घेऊन घ्यायच्या, दोघांचा कॉमन छेद एकच. आणि न्यूमरेटरची काय होते? डायरेक्ट. तर किती आला असता? 9 आणि 3 12 होतेत का? हो 12 होते. चला तुम्हाला शिकव मी गदा बनवून राहिलो का रे? तर किती आला? 12/5. समजलं? अरे कळलं का? हां इथं पण छेद समान दिसत आहेत, मायनस करायचं आहे. काय कराल? दोघांचा कॉमन छेद घेऊन घ्या, सारखे असतील तेव्हाच. 17 मायनस किती आला? का 2 बैल भारती 2/11. आता 2 पेक्षा जास्त फ्रॅक्शन असतील तर, जसे आता इथे बघा बहुत सारे फ्रॅक्शन दिसत आहेत, पण सगळ्यांच्या डिनॉमिनेटर काय आहे? तर कंबाईन डिनॉमिनेटर एकच लिहू शकतो. ओके. मग वर्षांची काय करायची आहे? जे असेल ते, प्लस असेल प्लस, मायनस असेल मायनस, प्लस असेल. समजलं? आता मायनस प्लसचे नियम आपल्याला आले. चला एकदा रिवाइज करून देऊ सगळ्यांचे नियम. बघा ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये नियम, एक प्लस असेल एक मायनस असेल तर कोणती क्रिया करायची आहे? क्रिया. प्रिया नाव नाही, हा प्रिया नाव होय का? हा नाव का आहे? क्रिया कोणती करायची आहे इथं दिसेल तुम्हाला. ठीक आहे. एक असेल प्लस आणि एक असेल मायनस, तर कोणती क्रिया करायची? एक मायनस असेल दुसरा प्लस असेल तरी पण कोणती क्रिया? दोन्ही मायनस असतील तर कोणती क्रिया? आणि एक प्लस दुसरा बी प्लस असेल तर कोणती क्रिया? पण क्रिया झाल्यावर, क्रिया झाल्यानंतर उत्तरासमोर कशाच्या चिन्ह? मोठ्या संख्येच्या चिन्ह देणे आहे. समोरची स्टेप काय आहे की उत्तरासमोर मोठ्या संख्येचा चिन्ह द्यावा. दावा झाला का बे? द्यावे. कळलं का? सपोज बघा, लक्ष द्या सगळेजण, लक्ष आहे सगळ्यांच्या. सपोज बघा आता या नियमानुसार, सपोज एक संख्या आहे प्लस आणि एक संख्या आहे मायनस. आता प्लस दाखवत नाही आपण, असं काही नाही म्हणजे समजून घ्यावं लागते काय आहे. समजलं? चला मी ने लिहिलो प्लस मायनस. कोणती क्रिया करशील या दोघांमध्ये? प्लसची करशील, ॲडिशन करशील की सबट्रॅक्शन करशील? सबट्रॅक्शन. बरोबर. प्लस मायनसची क्रिया करायची आहे
तर मायनसची क्रिया कशी करतो आपण, मोठ्यामधून छोटा मायनस करतो. इथं मोठा कोण आहे आणि छोटा कोण आहे, तर 7 मधून 5 गेले 2 लिहून टाकायचा. लिहिला. आता चिन्ह कोणाच्या द्यायच्या, तर काय म्हणते, क्रिया नंतर उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या. तर या दोनपैकी मोठी संख्या कोणती आहे, तर 7च्या इकडे सरक, भीतीत नको धसू, इकडे सरक. 7च्या समोर कोणता चिन्ह आहे, अबे हा कशाचा चिन्ह हो, 7च्या समोरचा मायनस. तर मग याच्या बी समोर कशाच्या चिन्ह देशील, समजलं का, तर याच्या बी समोर. तर उत्तर काय आला असता आपला, -2. उत्तर काय आला असता, -2. चला दुसरा एखादा बघूया. चला, 1 मायनस 1 प्लस 1 मायनस 1. हां, कशाची क्रिया करशील सांग बेटा, मायनस. तर मायनसची क्रिया कर, मग सांग उत्तर किती येईल, -2 येईल का +2 येईल सांग. 2 उत्तर येईल एवढा माहित आहे मला, पण चिन्ह मोठ्या संख्येच्या. तर दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे, 11. तर 11 समोर कशाचे चिन्ह आहे, समजलं, येईल का तुम्हाला. हां, चल उभा हो, वंस दोडस, चल सांग. प्लसची क्रिया कर, मग 9. मग चिन्ह कोणाच्या देऊ, मायनस. गुड. मग घरी जाऊन थोडंसं पाहायचं, येते तुला समजते, पण घरी जाऊन तू पाहेत नाही, इमानदारी सांग, पाहिजेस का नाही पाहिजेस ना, म्हणून नसतो. चला, दोन्ही प्लस असतील तर, अरे दोन्ही प्लस असतील तर चिन्ह बी समजलं. हां, चला बघा मग आता इथं दोन्ही प्लस आहेत, याच्या समोर काही नाही म्हणजे काय, तर काय उत्तर आलं असता, 24 झाले असते. चोवीस झाले. इकडे मायनस प्लस, एक मायनस एक प्लस, या दोघांचा सेपरेट करायचा, याच्या सेपरेट करायचा, काही फरक पडत नाही. मायनस प्लस मायनस, तर 27 मधून 9 गेले, 18 राहिले. ओके, चिन्ह कोणता देऊ, म्हणजेच काय, भागीला. चला जोडा आता, प्लस प्लस आहेत दोन्ही, 8 आणि 4 12, हातच्याला 4 बाय 5, 4 बाय. तर उत्तर काय आला असता, उत्तर काय आला असता, 42/5. अरे तुम्ही खाली खाली लिहाल बेटा, हा याच्या खाली इक्वल टू देऊन, हा याच्या खाली, जागा नसेल तेव्हाच आडव्यामध्ये. माझ्याजवळ जागा नव्हती म्हणून मी आडव्यात लिहित आहो, कळलं का. चलो अभी इधर कौन बताएगा, खाली का लिहिलो, -18 -19 प्लस 20. चलो चला सांगा, पंचबुधे प्लस मायनस, हां कर ना, तो -7. मग हा यांच्या, या दोघांच्या झाला. आता या दोघांच्या मायनस प्लस, हां 20 मधून 19 गेले, एक चिन्ह कोणाच्या, प्लस, मोठ्या संख्येच्या. जमलं. हां चला आता समोर, बस बस बस. हां मायनस प्लस, मायनस प्लस काय होईल पहिले ते मला सांग. आता मग मायनस कर ना, 7 मधून 1 गेला, दिमाग कोडी लावतेस. 6 चिन्ह तर उत्तर असा मायनस मध्ये येऊ शकते, काही फरक पडत नाही. सगळ्यांना समजलं का पहिले मला ते सांगा. बेटा मी याच्यावरचा होमवर्क देईन ना, आणि नाही करून आणल्या ना, आणि मग उद्या कधी म्हणल्या नाही समजला सर, बडा मार.
पहिले लास्ट टाइम विचारतो, समजला सगळ्यांले? ठीक आहे, समोर वाढू बस, भेटालच आहे का नाही? अजन्या उद्या भेटालच. आता काय म्हणते? छेद सारखे नसणार तर. जर छेद सारखे नसतील मग काय कराल? छेद सारखे नसतील तर जसे 2 2 आहे, इथं 2च आहे की नाही, तर 4ची क्रिया करायची बघा. 4ची म्हणजे मराठीतले 4, म्हणजे याचा गुणाकार इकडे, याचा गुणाकार इकडे आणि याचा गुणाकार. ठीक आहे, नाही समजला? 5 सांगतो टेन्शन घ्या नको. बघा इकडे लिहायच्या 7 गुणिला 5, मधामध्ये काय होता? इकडे 3 गुणिला 9 भागीला 3 गुणिला 7, हा एकच लिहायचा. समजलं का? अरे समजलं का की नाही समजला? अरे समजलं का? तर काय आलं असतं उत्तर बघा? 7 5 प्लस 9 त्रिक आणि खाली 7 त्रिक. तर जोडून घ्या आता. 7 आणि 5 हाच्याला 1, 62/. जमलं? तर हा राहिला असता तुमचा. जमेल? हां, तर आता याचा किती येईल बघा? आता तुम्ही मनात पण करू शकता गुणाकार, पण आता सध्या पुरता नको करा. काय झालं असतं? 13 गुणिले मायनस 21 गुणिले भागीला. हां चलो, 13 पंचे होतेत का? हां का नाही होत? 21 8 8 1 8 8 2 13 1 13 हातचे आले 1, 13 2 26 नाही 1. ओके. हां चला जोडा आता. आता हाय प्लस हाय काय होईल? तर 168 मधून काय करा? मायनस करा. 8तून 5 गेले, मग 6तून 6 गेले आणि 1 जसाच्या तसा. चिन्ह जमलं की नाही? जमलं की नाही? आंबे शेंबड्या फुरफुर करून राहिलास. इकडे मायनस 11 गुणिले भागीला. हां चला सांगा. 13 8 बरोबर. 11 7 आणि 13 130. 130 मध्ये अजून 13 मिळवा. 140. हां मायनस करा डायरेक्ट आता. प्लस मायनस मायनसच आहे. 14 मधून 7 गेले, और 14तून 7 गेले, 9तून 7 गेले. हा आला तुमचा. जमेल का? जमेल का की नाही जमेल? सगळ्यांना सगळ्यांना समजला? बहुत हुशार आहे तुम्ही, लवकरच समजला. पण एकापेक्षा जास्त फ्रॅक्शन असतील तर, 2 पेक्षा जास्त फ्रॅक्शन असतील तर, जसे बघा आता इथं 2च फ्रॅक्शन होते, इथं बघा किती सारे आहे? 4 आहे. दिसतेत का? 4 आहेत ना. मग कसं करा? सगळ्यांच्या छेद काय करायचा है ना? मेक डिनॉमिनेटर आणि किती? बघा एलसीएम काय घेतला? 24. का बरं? सगळ्यात पहिले मोठी संख्या चेक करा. 12च्या भाड्यात येते हो, 3च्या भाड्यात येते हो, 8च्या भाड्यात येते. जमली पुढी? हां तर किती? तर बनवा आता. 12 आहे, कितीच्या मल्टिप्लाय? तर वर पण प्लस आहे तर ऑलरेडी 24 आहे, मायनस 8/3 होता, कितीच्या मल्टिप्लाय?
8चा होईल. 8 3 8 24, 3च्या फाडा म्हणायचा 24 येतपर्यंत, किंवा या 3 या 24ला भाग देऊन द्यायचा, तर 8 आला असता उत्तर. हां मग तर वर पण 8, मग 7/8 आहे. 8च्या फाडा म्हणा 24 येतपर्यंत 3, तर इकडे पण. आता बघा सगळ्यांच्या डिनॉमिनेटरमध्ये काय आला असता, इकडे पण 24, इकडे पण 24, इकडे पण 24, इकडे पण. आणि सगळ्यांच्या डिनॉमिनेटर सेम असेल तेव्हा काय करतो आपण, कंबाईन डिनॉमिनेटर घेतो का. 19 दुने 8 8 आणि 7 त्रिक. तर जर सगळ्यांच्या डिनॉमिनेटर सेम आहे तर एकच घेतो रे बाबा. घेतला. आता वरच्यांची काय, जे असल बेरीज 49, यांची बेरीज 85 भागीला. अरे हो. हां चला करा मग. 49 मधून 85 तो नाही जात, तर 85 मधून 49 मायनस करा. 15तून 9 गेले आणि इकडे 7 झाले. 7तून 4 गेले आणि मायनस 4 आणि इकडे. आता बघा कट्टे का किती न, 12 कट्टे. तर दोघांना पण 12 आपण काय करू शकतो, काटू. 12 दुने 12 त्रिक म्हणजेच किती आला रे, हा राहिला असता आपला आन्सर. कळली गोष्ट. चल आता इथं बघा, आता इकडे सगळ्यात मोठीवाली पहिले पकडा. 32 16च्या फाड्यात तर येते, पण 12च्या आणि 9च्या फाड्यात येते का. मग 32च्या डबल किती झाला, 64 येते का. 16च्या फाड्यात येते. 12च्या फाड्यात येते का, नाही येत. 9च्या फाड्यात येते का, नाही येत. मग 64च्या डबल ट्रिपल करा. 32च्या ट्रिपल 96. अरे बरोबर. मग 96 येते का बघा. 9च्या पाड्यात नाही व्हायची. 16च्या पाड्यात येते. ओके, पण 9च्या पाड्यात येते का. मग ते LCM काढा लागेल. आता ते LCM काढता येते तुम्हाला. लसावी कोणाकोणाला काढता येते, हात वर तर करा. गुड, आपण शिकला होता मागच्या वर्षी आहे ना, 7व्या वर्गात. बरं, ते LCM SCFच्या चॅप्टरमध्ये तर शिकवणारच आहे, पण आता लक्ष द्या. अशी एक उभी आडवी लाईन बनवायची. सगळे डिनॉमिनेटर इथं लिहून घ्यायचे. लिहिला. आता अशा संख्या पाहायच्या ज्यांनी सगळ्यांना भाग जाऊ शकते. पहिले आहे का एखादा नंबर ज्यांनी सगळ्यांना भाग जाऊ शकते. नाही. मग तिघांना जाऊ शकते असा कोणता नंबर आहे. 4. तर बघा 4 8 4 चौ 4 तिक 9ला जाते का. 9 जसाच्या. मग आता 4 न जाते बघा सगळ्यांना. अजून 4 4 दुने 4 1 याला जाते का, याला जाते का. आता कितीने चालला. 3 याला जाते का, जसाचा. हा बी जसाचा. 3 1 आणि 3 त्रिक. आता बघा 2नी याला नाही जात आणि 1 इथपर्यंत थांबू शकता. तर हे सगळे काय झाले असते तुमचे मल्टिप्लाइंग फॅक्टर झाले असते. बरोबर. पण तुम्ही 2 पण देऊ शकता पुन्हा. तर 1 इथं 3 आला असता. नंतर कोण दिल्या असत्या, इथं 1 1 1 आणि इकडे काय आला असता. तर बघा हे आहेत तुमच्या LCM. तर LCM किती झाला असता.
4 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2. तर झाला नाही, घेतला 3 येथे लिहिलो, येतला 2 येथे लिहिलो, काही फरक? हां, करा मल्टिप्लाय. 4 चौ 3 त्रिक आणि हा तर 16 9 144 च्या डबल 288. अरे 288. बापरे, दिसला आता, भेटला एलसीएम. आता एवढा बनवायचा आहे, एवढा बनवायचा. चला, तर 32च्या पाड्यामध्ये बघा, आता लक्ष द्या, 41/32 होता आपला. याला थोडंसं लहान करून टाकतो मी. हं. 41 बाय काय होता 32. आता 32ला मला किती बनवायचं आहे 288. तर बघा लक्ष द्या, इथंच भेटेल तुम्हाला. 16 दुने 32 न 32 गुणिला 9 केला असता तर किती आला असता 288 आला असता. तर याला कितीच्या मल्टिप्लाय करावं लागल, तर वर पण कितीच्या मल्टिप्लाय होईल मायनस. लक्ष द्या आता, हा 16 दिसला, हा 16 दिसला, आणि याला कितीच्या मल्टिप्लाय झालाय 9 दुने 9 दुने. तर 18च्या मल्टिप्लाय केला तर वर पण कितीच्या मल्टिप्लाय होईल, आणि ऑलरेडी इथे किती आहे मग इकडे काय 7 12. तर 12 कुठं बनत आहे 4 त्रिक 4 त्रिक. तर बघा 4 त्रिक 12, 12 दुने 24. तर याला 24च्या मल्टिप्लाय करून तर खाली किती बनेल, खाली किती बनेल 288 बनेल. हां, मग 9ला कितीच्या मल्टिप्लाय, तर बघा हा 9, 3 त्रिक 9 दिसत आहे. तर वाचले किती 4 चौ 16 आणि 16 दुने. तर याला कितीच्या मल्टिप्लाय 32ला 9च्या झाला तर 9ला 32च्या नाही होईल का. तर आता बघा किती आला असता खाली, सगळ्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये काय आला असता 288 आला असता. करून पाहायची गरज, हा गुणाकार करून पाहाल का. हां, मग करा मल्टिप्लाय. 9 1 9 चौ मायनस 18 दुने 18 गुणीला 20 करा पहिले. 18 दुने 36 वर 1 0 360. 360 मधून 18 मायनस करा म्हणजे 18 गुणीला 19 भेटल. 360 मधून 18 मायनस करा ते 342 प्लस 7 चौ 28. हातचे आले 2, 7 दुने 14 न 2 8 दुने 8 त्रिक नाही 25. जमलं. हां, चला करा आता. या दोघांचा कार्यक्रम निपटवा आणि या दोघांचा कार्यक्रम निपटवा. 9 मधून 2 गेले, 6 मधून 4 गेले, झाला. मग इकडे मायनस येईल, प्लस मायनस मायनस, मोठ्या संख्येच्या चिन्ह मायनस येईल ना. 6 मधून 8 गेले, 16 मधून 8 गेले, आणि इकडे 4 झाले. 14 मधून 6 गेले, 8 ने 1 मधून 1. ओके, चला समोर. 27 मधून 88 जातात का, तर 88 मधून 27 मायनस करा. 8 मधून 7 1, 8 मधून 2, आणि मोठ्या संख्येच्या 6 आला असता तुमचा. कळलं की नाही कळलं. तर अशा प्रकारे सोडवावं लागते. आधाराला गुणाकार भागाकार. ठीक आहे. तर बघा आता काय मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ठीक आहे, हे कसे करतात थोडासा समजून घ्या पटकन, म्हणजे आता उद्या आपल्याला एक्सरसाइज करायला बरं होईल.
अरे आहे की नाही एक्झरसाइज रे, शॉर्ट एक्झाम्पल एक्झरसाइज वगैरे पाहू की नाही? दिसतो का मी? हां कसा दिसतो? चलो ध्यान दो. तर गुणाकारामध्ये एक नियम लक्षात ठेवायचा की अगोदर काय करायचं, काटपीट करायसाठी नियम काय, तर एखाद्या फ्रॅक्शनमध्ये वर आणि खाली एखादी संख्या कटत असेल, सारख्या संख्येनं भाग जात तर काटू शकता. जसं इथं नाही इथं काही कटत असेल तर काटू शकता, नाही तर मग तेड्यामध्ये सुद्धा काटू शकता. तेड्यामध्ये म्हणजे हा आणि हा कटत असेल सारख्या संख्येनं तरी पण चालेल, आणि हा आणि हा कटत असेल तरी पण. जर काहीच कटत नसेल तर बघा, सपोज ए, जसं आता काही संख्या मी इथं घेतो. ओ माय गॉड, जसं इकडे असेल 7, इकडे असेल 3, इकडे असेल 8 आणि इकडे असेल 9. आता ना इकडे तेड्यामध्ये कटत आहे, ना असं कटत आहे, ना असं कटत आहे, ना असं कटत आहे. आडव्यात काटायचं नाही. काटायचे नियम काय, वर तर खालतं काढू शकता, दुसऱ्यामध्ये वर खाली काढू शकता, किंवा असं तेड्यामध्ये काटू शकता, किंवा याच्यामध्ये तेड्यामध्ये, याच्यात नाही याच्यात. ठीक आहे. तर इथं काही कटत आहे का, नाही. तर वरच्याचा गुणाकार वरच्यासोबत आणि खालच्याचा गुणाकार, म्हणजे काय आला असता 7, 8 7 56 आणि 9 त्रिक हा राहिला असता त्याच्या उत्तर. गोष्ट कळली का? हां, गुणाकार केल्यानंतर बी कपत असेल तर काटू शकता, पण तो इकडे मोठी संख्या येते आणि नंतर काटणं काय होऊन जाते, मुश्किल. म्हणून पहिलेच काटणं शिकून जायचं. गुणाकार करायच्या अगोदरच काटपीट करून घ्यायची. जसं इथं कटत आहे का बघा, 7 1 7 त्रिक 5 1 5 5 25. आता बघा 1 बाय 1 आला, आता काही कटत नाही, तर 5 1 आणि 3 1, तर काय उत्तर आला, समजलं? अरे समजलं का? पण भागाकार असेल तर काय कराल? यस, भागाकारला आपण गुणाकारामध्ये रूपांतरित करू शकतो. कसं? या बाबूला इकडे घेतो मी. हे भगवान, कसं? तर बघा, हा चिन्ह जो आहे ना याला गुणाकारात करून घ्या केला, आणि हा त्याच्या नंतरचा जो फ्रॅक्शन आहे त्याला उलटा करून टाकायचा. उलटा म्हणजे खालच्या वर, वरच्या, समजलं? हां. आणि हा समोरच्या जसाच्या, आणि आता कट्टे काय तर पहा, 25 1 25 5 16 1 16 16. आता 5 1 5च राहिला, आणि 4 1. जमलं? समजलं? आता इथं बघा 3 आहेत, तर पहिले काय कराल, कंचे भागू बेव, बोडमास रूल. अरे माहीत आहे की नाही, लहानपणी शिकल्या ना. तर पहिले ब्रॅकेट आहे का, मग ऑफ आहे का, मग डिव्हिजन, तर पहिले डिव्हिजन. तर डिव्हिजनच्या पहिले बंदोबस्त लावून टाकतो भाऊ मी. का केलो, इकडे इकडे, अरे बरोबर, बाकी सगळा अरे जसाच्या तसा ना भाऊ. आणि आता पाहायच्या, आपली तलवार काढायची ना, सप्प 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 काय करायचा, काटाचा म्हणजे भागाकार करायचा. तर बघा किती 12 कटत आहे बघा, ते इकडे 12 1 जा 12 6 जा, म्हणून कसोट्या माहीत पाहिजेत बरं. हां, मग 6 1 जा 6 6 जा. आता इकडे कट्टे का पहा, कितीच्या भाड्यात, आणि 14 ना काढा, 14 याला 14 न काढा. इकडे कितीनं काढला, 12. असा बारीकसा लिहून ठेवायचा कोपऱ्यामध्ये. तर 14 दुने 14 त्रिक काय राहिला रे, पहिले काका वाचला तो पाहून घ्या. 1/2 याच्याजवळ काय वाचला बिचाऱ्याजवळ, 3/4
इंटू 6/81. हां मग 2 1 जा 2 3 जा. आणि आता बघा वर 3 त्रिक 9 9 9 1 9 3 त्रिक 9 9 1 आणि खाली 81 1 81 आणि पुन्हा 81. आता किती न कटते 9 1 9 9 किती राहिला. समजलं. चला आता बघा थोडासा ॲडव्हान्स अजून. आता इथं प्लस बी आला डिवाइड बी आला कंचे भागू बेव तर पहिले कंस बोडमास रूलच्या नुसार पहिले काय येईल तर पहिले कंस सोडवा. इथं काय दिसत आहे बेरीज. मग बेरीज कशी करतो आपण 11 7 जा 9 5 जा डिवाइड बाय 7 5 आणि त्याच्या डिवाइडमध्ये 61/. हां तर आता याचं उत्तर 7 आणि 5 7 आणि 5 बरोबर. खाली आणि हा चेंज करून घ्या. भागाकार आला तर सीधा उलटा करायचा. इथं गुणाकार लिहायचं 70 वर्त 61 जमली पुढी. आता कोण कटते पहा 35 1 आणि 35 दुने. अरे कटला. हा बी कटते बघा 61 1 आणि 61 दुने. अरे 122. तर वर करायला 2/1 इंटू 2/. तर वरचा गुणाकार वर बरोबर खालचा गुणाकार 1 1 1 आणि 2 गुणीला 2 म्हणजे किती झाले 4/1. अरे आलं असतं. आणि 4 बे हा याच्या समोर आहे नाही तर बस हा इकडं अलग आहे. हां आणि ज्याच्या खाली 1 आहे म्हणजेच काय आहे हा काय झाला याच्या. समजलं. आता राहिला लास्ट. हा कसा सोडवाल. गुणाकार बी आहे बेरीज बी आहे वजाबाकी बी आहे भागाकार बी आहे. तर पहिले भागाकार आता काय आला असता 8/24 जसाचा हा इंटू 64/40 बाकी सगळे जसेच्या. पण लक्षात घ्या प्लस आणि मायनसनं टर्म का होऊन जाते अलग अलग. म्हणजे याच्या काहीही असर इकडच्या टर्मवर होणार तर मी इकडं सेपरेटली चालू ठेवू. म्हणजे हा गुणाकार मी करू शकतो इथंच पहिलेच कारण याचा असर इकडे होणारच. पण होणार असेल तर मग पहिले कंचे भागू बेवनुसार. ठीक आहे. तर बघा 8 1 जा 8 सकम. अरे हो हां मग 8 त्रिक 8 8 आता कटते का कुठे बे. हां बेचव बेत्रिक का राहिला 4 1 आणि 3 त्रिक हा मायनस जसाचा. इकडं हा 11/7 जसाचा. इकडं हा 11/7 जसाचा. इकडे काढा 15 1 15 15 15 225 7 1 7 दुने 7 त्रिक नाही 7 1 7 सॉरी. तर इकडे काय राहिला का नाही म्हणजे इथं काय राहिला आता आपला 15/21. तरी बी कट्टे बघा 3 5 आणि 3 7 म्हणजे काय राहिला 5/7. ओके समजत आहे का. मोठा करू थोडासा. ठीक आहे. अरे ठीक आहे. आता हा 1 होता इथं तर 7 आला. जमल
वे समजेल का घरी गेल्यावर? आता दोघांचा छेद का दिसून राहिला? तर वरच्यांची बेरीज डायरेक्ट 11 आणि 5 16/7 मायनस 4/9 क्रॉस मल्टिप्लाय करा आता. 16 9 जा 144 7 4 जा आणि खाली 60 हां मायनस करून घ्या. 14तून 8 गेले 6 वे 14 झाले होते ना. 13तून 2 गेले आणि खाली हा राहिला असं तुमचा काय. समजलं? तर या प्रकारे थोडंसं अजून एक वेळा पाहून घ्या, याला समजून घ्या आणि उद्याला एक्झरसाईजसाठी रेडी व्हा. ठीक आहे. मी होमवर्क ग्रुपवर पाठवतो.